नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल। जात पडताळणी कार्यालयात संभाजी ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन। सोलापूर जात पडताळणी समिती कार्यालयाकडे गेल्या 1-2 वर्षापासून हजारो जात पडताळणी प्रकरणे प्रलंबित आहेत। त्याचा फटका मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व नागरिकांना बसत असून मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी मुद्दामहून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या ढिम्म कारभाराच्या विरोधात सोलापूर येथील जात पडताळणी कार्यालयात संभाजी ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ अर्ज स्वीकारण्यासाठी दुसरी खिडकी तात्काळ उघडी करण्यात आली। ठिय्या आंदोलनाच्या वेळी जात पडताळणी समितीच्या कार्यालयामध्ये कोणताच अधिकारी उपस्थित नव्हता। त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातच ठिय्या मारला। यावेळी जात पडताळणी समितीचे उपाध्यक्ष रवींद्र कदम पाटील यांनी संभाजी ब्रिगेडशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत लवकरात लवकर युद्ध पातळीवर जात प्रमाणपत्र पडताळणीचे कामे करू असं आश्वासन दिले। सोलापूर समितीकडे शहर जिल्ह्यातील सुमारे 4,500हून अधिक जात पडताळणीची प्रकरणे प्रलंबित आहेत। गेल्या काही महिन्यापासून पूर्णवेळ अध्यक्ष मिळून देखील अनेक जात प्रमाणपत्र प्रलंबित आहेत। या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी गरजू विद्यार्थ्यांसह नागरिक सतत कार्यालयात हेलपाटे मारत आहेत। अनेक जण करमाळा, माळशिरस, सांगोल्यासारख्या दूरवरच्या तालुक्यातून तर काही जण पर जिल्ह्यातून या कार्यालयात सारखे हेलपाटे मारत आहेत। त्यांना त्याचा मानसिक व आर्थिक फटका सहन करावा लागत आहे असे निदर्शनास येत आहे। जात पडताळणी प्रमाणपत्र युद्ध पातळीवर नाही दिल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे, वैद्यकीय कक्षाचे ज्योतिबा गुंड, जिल्हा सचिव सिद्धाराम सवळे, शहर संघटक सतीश वावरे, जिल्हा कार्याध्यक्ष लखन पारशे, जिल्हा संघटक दिलीप निंबाळकर, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, अथर्व धोत्रे, मुकुल मानवी, शेखर कंटेकर आदी उपस्थित होते। मागील बऱ्याच दिवसांपासून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधून संभाजी ब्रिगेडकडे अनेक नागरिकांच्या जात पडताळणी संबंधी आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत। त्या तक्रारी घेऊन आज आम्ही ह्या ठिकाणी 7 रस्ता येथील जात पडताळणी कार्यालयात आलो असता ह्या ठिकाणी पाहिलं की ह्या ठिकाणी अधिकारी सुद्धा अवेलेबल नाही आहेत। शाळा कॉलेज सुरू व्हायची वेळ झालेली आहे। सगळ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रांची गरज आहे, परंतु अधिकारी ह्या ठिकाणी हजर नसल्यामुळे 8-10 दिवस सुट्ट्यांवर असल्यामुळे त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर भेटत नाही आहेत। त्यानंतर इथे आले असता अनेक नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केली की त्यांना मोडी लिपी वाचनासाठी 1200 रुपये खर्च येत आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना सुद्धा सेल्फ अटेस्टेड शासनाने निर्गमित केलेलं आहे की सेल्फ अटेस्टेड कागदपत्र असेल तरी सुद्धा चालेल, परंतु ह्या ठिकाणी अनधिकृतपणे त्यांना बॉन्डची सक्ती करण्यात येत आहे। अशा अनेक बाबी ह्या ठिकाणी निदर्शनास आल्या। त्यानंतर ह्या ठिकाणी पाहिलं भयानक अशी गर्दी होती। एकच खिडकी ह्या ठिकाणी दिसली, लोकांची गर्दी होती। लांब लांबून लोक आलेले, सकाळपासून लोक रांगेत उभारलेले असतात। वयस्कर लोक आहेत, शाळेचे विद्यार्थी आहेत, महिला वर्ग आहे। तर एकाच खिडकीमुळे ह्या ठिकाणी भयानक लोड होत आहे। कामं वेळेवरती होत नाहीयेत, जे कागदपत्र आहेत ते प्रलंबित पडत आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचं अतोनात असं नुकसान होत आहे, त्याचा आर्थिक फटका बसत आहे। बॉन्डची सक्ती म्हणा, मोडी लिपीची 1200 रुपयाची फी म्हणा, याच्यामुळे अधिकाधिक असा आर्थिक बोजा पडत आहे। या ठिकाणी आम्ही ह्या सगळ्या परिस्थिती पाहिली, संपूर्ण जाणून घेतली आणि ह्या ठिकाणी आम्ही आज ठिय्या आंदोलन केलेलं आहे। त्या आमच्या संभाजी ब्रिगेडच्या ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन आजच्या त्या ठिकाणी दुसरी खिडकी अवेलेबल करून दिलेली आहे आणि आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी देखील केलेली आहे की आणखीन एका खिडकीची या ठिकाणी व्यवस्था करावी आणि जे ग्रामीण भागातून लोक येत आहेत नागरिक, त्यांना कागदपत्राविषयी व्यवस्थित समजत नाही तर त्यांचे कागदपत्र व्यवस्थित आपण चेक करून द्यावे, जेणेकरून त्यांचे जे विनाकारण होणारे हेलपाटे आहेत हे कमी होतील। अशा स्वरूपाचे ह्या ठिकाणी आम्ही मागणी केली आणि ह्या ठिकाणचे साहेब पण रजेवर आहेत, त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या 2 दिवसामध्ये मी ह्या ठिकाणी हजर होतो आणि संभाजी ब्रिगेडच्या संपूर्ण शिष्टमंडळाला बोलून घेतो
आणि जे जे कुठले ह्या ठिकाणी प्रलंबित प्रकरणं आहेत ह्या अगोदरचे ते सगळे लवकरात लवकर युद्ध पातळीवरती निपटारा करून देतो अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही एवढ्यावरती समाधान व्यक्त करून ह्या ठिकाणावरनं जाण्याचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। परंतु जर अशा पद्धतीनं जर त्यांनी नाही केलं, प्रमाणपत्र पडताळणी जर लवकरात लवकर नाही केली तर ह्यापेक्षा सुद्धा अधिक तीव्र अशा स्वरूपाचं संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही ह्यांना इशारा दिलेला आहे। सरमाळ्यावरनं पंढरपूरनं सांगोल्यावरनं लोक येते हेल्पाने मानतील विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल किती दाखवू तुम्हाला आमच्या 30 ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।